सिंह राशीवाल्यांनो, एप्रिल 2026 हा तुमच्यासाठी साधा महिना नाही. हा महिना तुमचं नशीब तोडूही शकतो आणि घडवूही शकतो. लक्षात ठेवा, जगात लाखो लोक जगतात, पण इतिहास फक्त काहींचाच बनतो. आणि हा महिना ठरवणार आहे, तुम्ही साधे राहणार की खास बनणार. हा फक्त अंदाज नाही, हे ग्रहांचे ट्रान्झिट आहेत, जी तुमच्या कर्माशी थेट भिडत आहेत आणि तुमच्या भवितव्याला आकार देत आहेत. आता सुरुवातीचे 13 दिवस थोडे जड जाणार आहेत, कारण तुमचा स्वामी सूर्य अष्टम भावात आहे. त्यामुळे शरीरात थकवा जाणवेल, कामात मन लागणार नाही, डोळ्यांमध्ये जळजळ किंवा डोकेदुखी होऊ शकते, इम्युनिटी थोडी कमी होऊ शकते. पण लक्षात ठेवा, हे संकट नाही, हा एक इशारा आहे. युनिव्हर्स तुम्हाला सांगताय, थांब, स्वतःकडे लक्ष दे. जर तुम्ही ह्या काळात स्वतःची काळजी घेतलीत, तर पुढचा टप्पा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आता 14 एप्रिल हा दिवस लक्षात ठेवा, कारण याच दिवशी सूर्य नवम भावात प्रवेश करतो आणि इथून सुरू होतं तुमच्या नशिबाचं रिकव्हरी मोड. हेल्थ सुधारायला लागते, आत्मविश्वास वाढतो, मनात पॉझिटिव्हिटी परत येते. ज्यांना वाटत होतं की सगळं संपलं, त्यांच्यासाठी युनिव्हर्स म्हणतं, अजून संपलेलं नाही, आता खरी सुरुवात आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. गुरु पंचम भावावर दृष्टी ठेवतोय, म्हणजे तुमची मेहनत वाया जाणार नाही. जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा रिझल्टची वाट पाहत असाल, तर परिणाम तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी देखील प्रभाव टाकतोय, त्यामुळे रिझल्ट चांगला असेल पण परफेक्ट नाही. युनिव्हर्स सांगतंय, तू योग्य दिशेत चाललायस, पण अजून थोडी मेहनत हवी. आता लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर 70 ते 75% पॉझिटिव्हिटी आहे. पण इगो क्लॅशेस, हट्टीपणा आणि छोट्या गोष्टींवर वाद वाढू शकतात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर एकच नियम लक्षात ठेवा, कंट्रोल म्हणजे सक्सेस आणि इगो म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आणि जर तुम्ही सिंगल असाल तर एप्रिलमध्ये एक नवीन कनेक्शन तयार होऊ शकतं. सुरुवातीला मैत्री, पण पुढे जाऊन ते खास नातं बनू शकतं. आता मॅरिड लाईफमध्ये थोडं सावध राहणं गरजेचं आहे. राहू 7व्या भावात आणि शनी अष्टम भावात असल्यामुळे मिसअंडरस्टँडिंग्स, छोटे वाद किंवा पार्टनरच्या हेल्थबद्दल चिंता निर्माण होऊ शकते. जर मागच्या काही महिन्यांपासून काही तणाव चालू असेल तर हा काळ अजून थोडी परीक्षा घेईल. पण लक्षात ठेवा, रिॲक्शन देऊ नका, रिस्पॉन्स द्या. शांतता आणि संयम ठेवा, कारण हे कायमचं नाही, हे तात्पुरतं आहे. आता करिअरबद्दल सर्वात मोठी बातमी. 19 एप्रिल हा दिवस तुमच्यासाठी गोल्डन एंट्री आहे. शुक्र तुमच्या 10व्या भावात स्वराशीत प्रवेश करतो आणि तयार होतो शक्तिशाली करिअर योग, ज्यामुळे प्रमोशन, न्यू जॉब अपॉर्च्युनिटी, सॅलरी इन्क्रीज आणि रेकग्निशन मिळण्याची शक्यता खूप वाढते. ज्यांच्याकडे जॉब नाही त्यांच्यासाठी 14 ते 30 एप्रिल हा गोल्डन अपॉर्च्युनिटी विंडो आहे. बिझनेससाठी हा महिना सुरुवातीला ॲव्हरेज आणि नंतर स्टेबल राहील. ऑनलाईन काम, मेडिकल आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात चांगले परिणाम दिसतील, पण आयर्न किंवा हेवी इंडस्ट्रीमध्ये थोडा संघर्ष होऊ शकतो. आता शेवटी एक मोठा प्रश्न, खरंच नशीब बदलणार का? उत्तर आहे हो, पण अट आहे. ग्रह दिशा देतात, पण चालायचं तुम्हालाच आहे. तुमचं कर्म आणि तुमचा निर्णयच तुमचं भविष्य ठरवणार आहे. सिंह राशीवाल्यांनो, एप्रिल 2026 तुम्हाला 2 रस्ते दाखवतोय, संघर्ष करून मजबूत होणं किंवा हार मानून थांबणं. निर्णय तुमचा आहे. जर तुम्ही योग्य पाऊल उचललत तर हा महिना तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कमेंटमध्ये नक्की लिहा, मी टर्निंग पॉईंट घेणार आहे. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा.